नवी मुंबईतल्या विविध प्रश्नासाठी गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। आपल्याबरोबर आहेत आमदार गणेश नाईक। सर, काय म्हणाल, नवी मुंबईतल्या कुठल्या विषयावरती मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली? काल सह्याद्री अतिथीगृहावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 2 तास चर्चा झाली। त्याच्यामध्ये आपल्या कोपरखैरण्याचे म्हणजे कन्या म्हात्रे आगासकर हिच्यावर झालेला जो अत्याचार, तिचा झालेला खून, त्या बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामधून ही केस चालावी, त्याकरता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशा प्रकारचं पत्र दिलं। त्याने त्याच्यावर शेरा मारून मला आश्वासित केलं की उज्ज्वल निकमांशी त्या ठिकाणी ते पण बोलतील आणि मी ऑलरेडी बोललेलो आहे। त्याच्यात दुसरा मुद्दा होता की सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेला नोड सेक्टर टाईप वाईज जे भूखंड देण्याचा जो प्रस्ताव दिला होता, 92ला महापालिका झाली, 2020ला त्या ठिकाणी महापालिकेचा जो लोकांचा कारभार संपला, 34 वर्षामध्ये तो DP प्लॅन मंजूर झालेला नाही। सिडकोचे अधिकारी, नगरविकासचे अधिकारी टाळमटारी करण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना सांगितलं की एखादं नगर उभं करताना त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्यासाठी ज्या गोष्टी द्यायला लागतात, त्याच्यामध्ये नाल्याचा उल्लेख नाही, त्याच्यामध्ये गटराचा उल्लेख नाही, रस्त्याचा नाही, एखाद्या जंगलाचा नाही। त्याच्यानंतर एकूण असलेल्या जागेमध्ये ज्या प्रमाणामध्ये आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, मैदान, गार्डन, फायर ब्रिगेड, पोलीस स्टेशन, चौकी, या गोष्टी करता जो प्रमाण थंबरूल त्या ठिकाणी असेल त्याचं सर्वेक्षण करावं आणि तेवढी जागा महानगरपालिकेला देण्यात यावी। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जो आधुनिक नगरविकासचा जो नियम असेल तो लागू करावा आणि तोपर्यंत सिडकोने लिलाव केलेल्या प्लॉटना CC देण्यात येऊ नये असं रेकॉर्डवर आणण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर MIDC कडून जे महापालिकेला दिलेले भूखंड पुन्हा ते विक्री केले, त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगितलं की तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका त्या कोणी केल्या त्या निष्पन्न करा, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा। त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी सुद्धा डालमडोल करत होते। मी सांगितलं तुम्ही असं चालणार नाही, तुम्ही कोर्टामध्ये त्या लोकांना भूखंड विकलाय, त्यांच्याकरता तुम्ही नुकसान भरपाई देऊ असं ॲफिडेविट करा। जर का कमी असतील तर मी माझ्या चेकमधून देतो, माझ्या अकाउंटमधून, गरज पडली तर CSR माध्यमातून देतो, परंतु नवी मुंबईच्या शहराच्या इब्रतीकरता, नवी मुंबईच्या करता जर त्या ठिकाणी जर ते भूखंड गरजेचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी एवढं त्यापुढे सिरियस तशा प्रकारचं वागणं करण्याची गरज नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते कबूल केलेलं आहे। तुम्ही मालमत्ता कर सुद्धा वाढवणार अशा प्रकारचं आश्वासन घेतलेलं आहे? नाही, प्रश्न असा आहे की 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना जे आपण जो महासभेत ठराव केला होता त्याचा आदेश काढण्यात आला आहे का तिथे घरपट्टी माफ। BMTCच्या कर्मचाऱ्यांना एकतर 10 लाख रुपये किंवा त्या लोकांना 100 चौरस फुटाचं कमर्शियल व्यवसायासाठी ठिकाण, अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेण्यात आलेली आहे। विषय तर भरपूर आहेत, कारण म्हणजे रस्त्याला करता याच्यावर फक्त हायलाईट्स बोललो मी, परंतु नवी मुंबईच्या करता जे स्टेडियमचे प्लॉट आहेत घनसोलीमध्ये, त्या ठिकाणी मच्छीमारांना ज्यांचं नुकसान झाले अटल सेतूच्या माध्यमातून, ते दिघा, ऐरोली, दिवा, घनसोली, तलवली, कोपरखैरणा, बोनकोडा, खैरणे, तुर्बे, जू, वाशी या सर्व मच्छीमारांना कलेक्टरनी सर्टिफाय केले, त्या सगळ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश झालेले आहेत। तुमच्या प्रश्नासंदर्भामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, मात्र कुठेतरी नवी मुंबईमध्ये विजय चौगुले कुठे विरोधात जाताना दिसत आहेत। झोपडपट्टीच्या सर्वेक्षणात तुम्ही विरोध केला त्यांचा आरोप आहे, त्यामुळे उपोषण त्यांनी। मला कोणाचा उल्लेख करायची गरज नाही। माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी माझी योजना सांगितलेली आहे आणि ते सकारात्मक आहेत, त्याच्यातून मार्ग निघेल। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईच्या विविध प्रश्नासाठी आहेत ते मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी बैठक झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।